नमस्कार. आजच्या शिवचरित्र कथेला आपण सुरुवात करूया. अखेर महाराजांनी रामसिंगाच्या विनवण्यावरून जमानत अर्ज रद्द करून घेण्याचे रामसिंहाकडून मान्य करून घेतले. रामसिंग औरंगजेबास भेटला. आता शिवाजीराजांची सर्व जबाबदारी फुलाद खान पाहत आहेतच, फौजाही आहे. शिवाय राजांची प्रकृती अगदी ठीक नाही, तरी मला या जामिनकीतून आपण मुक्त करावे, ही रामसिंगची मागणी बादशहाला फायद्याचीच वाटली. त्याचे लक्ष होते फिदाईच्या हवेलीकडे. बादशहाने स्वतःच्या हाताने रामसिंहाची जमानत फाडून टाकली. रामसिंहाला हैसे वाटले. शिवाजीराजांना त्याहूनही हैसे वाटले. खरं म्हणजे महाराज प्रेमाच्या महाकठोर बंधनातून सुटले. अत्यंत अवघड अशी ही त्यांची पहिली सुटका. महाराजांनी आता वेळोवेळी बादशहाकडे अर्जी करून आग्रह केला की मी आता इथेच कायमचा राहणार आहे, पण माझ्याबरोबरच्या लोकांना परत घरी जायला आपण परवाना पत्रे द्यावीत. मला त्यांची आता येथे गरज नाही. गरजेपुरती मोजकी नोकर माणसे फक्त ठेवून घेतो. हेही बादशहाला सहजच पटले, उलट आवडले. महाराजांची माणसे परवानापत्रे घेऊन कैदेतून बाहेर पडली आणि योजलेल्या ठिकाणी योजनेप्रमाणेच आग्रा परिसरात भूमिगत राहिली. ही परवाना घेऊन सुटलेली माणसे अतिशय सावधदक्षतेने आपापली कामे करीत होती. त्यात एक कुंभार सैनिक होता. त्याला आग्र्यापासून काही अंतरावर निर्जन माळावरती कुंभाराची भट्टी पेटवून अहोरात्र राहावयास सांगितले होते. हा कुंभार तरुण कोणत्या गावचा होता, त्याचे नाव काय होते, वय काय होते, सांगितलेलं काम चोख करायचं एवढंच त्याला माहिती होतं. ही माणसे प्रसिद्धीच्या मागे नव्हतीच, ती सिद्धीच्या मागे होती. आपण करतो आहोत ते देवाचं काम आहे, याच भावनेनं ही माणसे काम करीत होती. भट्टी पेटवून बसणं, एकट्यानं बसणं, निर्जन अनोळखी माळावर भुतासारखं बसणं सोपं होतं का? तो काय खात होता, कोण आणून देत होतं? महाराज सुटून येतील, ते आपल्या पेटत्या भट्टीच्या खुणेवर येतील म्हणून ही भट्टी सतत पेटती ठेवायचं काम हा करीत होता. त्याचं अहोरात्र लक्ष महाराजांच्या येण्याकडे लागलेलं असायचं. किती साधी माणसं ही, पण यात सामान्य मराठ्यांनी असामान्य मराठी स्वराज्य निर्माण केलं. औरंगजेब लक्ष ठेवून होता फिदाईच्या हवेलीवर. एके दिवशी औरंगजेबाने या पूर्ण झालेल्या हवेलीत शिवाजीराजांना अर्थात संभाजीराजांसह नेऊन ठेवायचे. ते उद्याच म्हणजे दिनांक 18 ऑगस्ट शनिवार सकाळी 1666 या दिवशी. हा त्यांचा बेत अगदी गुप्त होता. त्यांचे आयुष्यातले सर्वात मोठे राजकारण यात भरलेले होते. दक्षिणेतील एक भयंकर शत्रू कायमचा संपणार होता. आता त्याला रामसिंहाचे वा इतर कोणाही राजपुताचे भय वाटत नव्हते. त्या हवेलीत महाराजांना कडेकोट बंदोबस्तात ठेवून सावकाशीने संपविण्याची त्याची योजना होती. केवढा भयंकर आणि भीषण दिवस होता हा! महाराष्ट्राचे आनंदवनभुवन करण्याचे हजारो मराठी तरुणांचे स्वर्गीय स्वप्न चिरडले जाणार की गोवर्धन पर्वताप्रमाणे आकाशात उचलले जाणार हे या दिवशी ठरणार होते. मराठी संतांचे आणि कोवळ्या संतानांचे आशीर्वाद सफल होणार की औरंगजेबी वणव्यात जळून जाणार हे विधात्यालाही समजत नव्हतं. ज्ञानेशाचं पसायदान आणि श्री नामदेवाची अकल्पवृक्ष लाभोदया ही कळवळून केलेली आर्जवणी औरंगजेबासारख्या जल्लादाच्या करवतीखाली चिरफाडून जाणार याचा अंदाजही हिंदवी स्वराज्याच्या कुंडलीतील नवग्रहांना येत नव्हता. मराठ्यांचा हा कृष्ण तुरुंगाच्या काटेरी गजातून सुखरूप यमुनापार होणार तरी कसा होणार? अशक्य. आजपर्यंत औरंगजेबाच्या मगरमुखातून कुणीसुद्धा सुटलेलं नाही. महाराज कसे सुटणार? महाराजांना या उद्याच्या मरणाची आणि औरंगजेबाच्या आजच्याच रात्रीची काळोखात रंगणारी स्वप्न कशी समजणार? काय घडणार तरी काय? पण आग्र्यात आपल्या अदृश्य डोळ्यांनी आणि अतिसूक्ष्म कानांनी वावरणाऱ्या महाराजांच्या गुप्तहेरांनी ही महाराजांच्यावर पडू पाहणारी मृत्यूची फुंकर अचूक पकडली, निश्चित पकडली. औरंगजेबाचा उद्याचा म्हणजे शनिवार दिनांक 18 ऑगस्ट 1666 सकाळचा बेत मराठी गुप्तहेरांनी अचूक हेरला. वकिलांनी नक्कीच अचूक अंदाजला. औरंगजेबाचा डाव गुप्त होता, तरीही तो तितक्याच गुप्त रीतीने हेरांनी हेरला. नेमका कसा, नेमका कुणी, पण महाराजांना ही भयंकर खबर समजली.
आता जे काही करायला हवं ते एका निमिषाचाही उशीर न करता तातडीने आजच्या आज अंधारात करायला हवं, नाहीतर कायमचा अंधार. केवढा भीषण दिवस होता हा! दिनांक 17 ऑगस्ट 1666 शुक्रवार, श्रावण वद्य द्वादशी. उद्याची सकाळ कशी उगवणार? मृत्यूच्या उंबरठ्यावर की उगवत्या केशरी सूर्याच्या क्षितिजावर? महाराज सावधच होते. आता जे काही करायचं ते इतक्या तातडीनं अन इतक्या काळजीपूर्वक की यमालाच काय पण औरंगजेबालाही कळता कामा नये. महाराज कोणतंही दुखणं झालेलं नसतानासुद्धा अतिशय आजारी होते. डाव्या डोळ्याची पापणीसुद्धा लवत नव्हती, तरीही भयंकर आजारी होते. अनेकाचं राजकीय आजारपण आम्ही नेहमीच पाहत आलेलो आहोत, पण महाराजांचे हे आग्र्याच्या कैदेतील आजारपण अतिराजकारणी होतं. आत्ता काय होणार? रात्री काय होणार? उद्या सकाळी? नंतर काय काय? विधाताच जाणे. तीही संचित आणि थरथरत्या, धडधडत्या काळजाने. 4च दिवसापूर्वी म्हणजेच दिनांक 13 ऑगस्ट रोजी गोकुळाष्टमी होऊन गेली होती. महाराज गेल्या सव्वा महिन्यात अगदी पद्धतशीर आणि काळजीपूर्वक आजारी होते. हे आजारपणाचं नाटक त्यांनी आणि त्यांच्यापेक्षाही त्यांच्या जवळच्या मावळी सवंगड्यांनी छान साजरं करीत आणलं होतं. वैद्य, हकीम, औषधं याची गरज होतीच ना. ती महाराजांपर्यंत पोहोचवण्याची परवानगी फुलादखानामार्फत आणि मराठी वकिलामार्फत औरंगजेबाकडे जेव्हा जेव्हा मागितली गेली तेव्हा तेव्हा ती मिळतही गेली. औरंगजेबाचं लक्ष होतं फक्त फिदाई हुसेनच्या हवेलीच्या बांधकामाकडे. ते बांधकाम पूर्ण होतच होतं. याच काळात दक्षिणेत बीड, धारूर, फताहाबाद येथे असलेला मिर्झा राजा अतिशय चिंतेने व्याकुळ होता. कारण महाराजांना आग्र्यास पाठवण्यामागे त्याचे जे विधायक राजकारण होते ते औरंगजेबाने उधळून लावले होते. असा आपल्या मनात विचार येतो की औरंगजेबाच्या ऐवजी येथे अकबर बादशहा असता तर त्याने मिर्झा राजांच्या या राजकारणाचा किती वेगळा उपयोग करून घेतला असता. पण औरंगजेबाचे राजकारण आणि अंतःकरण उत्तम रीतीने स्वार्थ साधणारेही नव्हते. त्याचे परिणाम त्याला आणि त्याच्या मोगल सल्तनतीला भोगावे लागले. अखेर मराठ्यांच्या हातूनच औरंगजेबही संपला आणि त्याची मोगल सल्तनतही संपली. शुक्रवार दिनांक 17 ऑगस्टची दुपार म्हणजे औरंगजेबाच्या डोक्यात चाललेलं गहजबी तुफान होतं. तो वरून अगदी शांत होता. महाराजांच्या डोक्यात आणि त्यांच्या सवंगड्याच्या अंतःकरणात यावेळी काय चाललं असेल न दिसू देता, कोणालाही संशयही न येऊ देता सारा डाव फत्ते करायचा होता. त्या मराठी सवंगड्यांनी आपापली भूमिका किती सफाईने या रंगमंचावर पार पाडली असेल. मिठाईचे येणारे पेटारे या शेवटच्या दिवशीही यायचे ते बिनचूक आले. ही वेळ संध्याकाळची, अंधारात चाललेली होती. हा सारा प्रसंग हे सारे क्षण चिंतनानेच समजू शकतील. ज्या क्षणी महाराज पेटाऱ्यात शिरले आणि तो पेटारा बंद झाला तो क्षण केवढा चिंताग्रस्त होता. शामियानावरच्या मोगली पहारेकऱ्यापैकी एखाद्याची नजर जर त्यावेळी त्या प्रसंगाकडे गेली असती तर काय झालं असतं? महाराजांच्या जागी चटकन पलंगावर शाल अंगावर घेऊन झोपणारा हिरोजी फर्जंद किती सफाईने वागला पहा. तो जरा चुकला असता तर पेटारे नेणारे वेषांतरित मावळे गडबडले असते किंवा बावळटासारखे वागले असते तर ही वेळ संध्याकाळची 7 वाजायच्या सुमाराची होती असे लक्षात येते. पेटारे नेणाऱ्या साथीदारांवर केवढी जबाबदारी होती. आपण काही विशेष वेगळे आज करतो आहोत असा किंचितही संशय पहारेकऱ्यांना अन फुलादखानाला येऊ नये याची दक्षता या पेटारेवाल्यांनी किती घेतली असेल. ज्या क्षणी पेटारे शामियानातून आणि छावणीच्या परिसरातून बाहेर पडले असतील तेव्हा मावळ्यांना झालेला आनंद व्यक्त करण्याइतकीही सवड नव्हती. पेटारे निसटले. अंधार दाटत गेला. नेमके महाराजांचे संबंधित पेटारे भट्टी पेटून बसलेल्या कुंभाराच्या दिशेने धावत होते. याच दिशेने संबंधित मावळे घोडे घेऊन येत होते. महाराज ज्या क्षणी त्या पेटलेल्या भट्टीपाशी जाऊन पोहोचले असतील त्या क्षणी त्या कुंभाराला काय वाटले असेल? त्या जाळाच्या अधुऱ्या प्रकाशात या सगळ्या हालचाली, पसार होण्याची घाईगर्दी आणि सर्वांच्या चेहऱ्यावरचे भाव कसे दिसले असतील? केवढा विलक्षण इतिहास घडलाय हा! आमच्या मनात एकच शंका डोकावते की यातील एकही मावळा फितूर कसा झाला नाही. जहागीर मिळाली असती ना?
तर औरंगजेबाकडून चंगळ करायला अमाप दौलत मिळाली असती ना शाही खजिन्यातून. असं काहीच घडलं नाही, कारण राष्ट्रीय चारित्र्य या प्रकरणातील प्रत्येक जण हा नायक होता. कुंभारापर्यंत यात खलनायक एकही नव्हता.